रामकृष्ण हरी. धन्य आज माझ्या श्रीगुरूंचा प्रताप. स्वामी सद्गुरु समर्थ. स्वामी महाराज म्हणतात, जे झोपल्यानंतर जे थकलाय ते उठवतात आणि चालायला लावतात. इतका प्रताप मोठा आहे. स्वामी फक्त म्हणतात, नाव माझं घे, माझ्यावर श्रद्धा ठेव. श्रद्धा ठेवल्यानंतर तुझं सर्व कर्म वाहून घेऊन, तुझं कर्माचं जे काय आहे, तुझं दुःख मी स्वतः माझ्या डोक्यावर घेतो आणि सदैव तुला बाळा मी सुखी पाहतोय. तू कर्म करतोय, तू कर्माचं फळ भोगत असताना तुला त्रास होतोय. तो त्रास मी सहन करायला तयार आहे. कारण आज परिस्थिती अशी निर्माण होऊन बसलेली आहे. जो भगवंताला अनन्य भावाने शरण गेला, स्वामींना शरण गेला आणि ते व्यक्ती स्वामीच्या अधीन झालेला आहे. इतका स्वामीचा प्रताप मोठा आहे. क्षणोक्षणी असणारे स्वामी कधी माझा भक्त, माझा बालक हाक मारेल आणि मी त्याच्याकडं कधी धावून येईन, त्याला कधी बोध करीन. स्वामींचं नाव घेत असताना आठवण, मनातला जो भेद आहे ते भेद सारला पाहिजे, दूर केला पाहिजे. आपली श्रद्धा त्यांच्या चरणावर समर्पित केली पाहिजे. श्रद्धेला फार महत्व आहे. स्वामींचं नाव घेत असताना बालक रूपाने गेलं पाहिजे. कसला प्रकारचा अहंकार ना येता कामा नये. ज्ञाने असेल तर मी अज्ञानी आहे, मला त्यातलं काही कळत नाही. कृता पुरविता तू ज्ञान सागर आहेस, पुरवठा करणारा तू आहेस. मी पामर आहे असं म्हणून जर समजा स्वामींची श्रद्धा ठेवली, सेवा केली, स्वामी म्हणतात तू माझं नाव घे, मी तुझं कर्म बदलतो. निश्चित आहे, कर्म बदलतात. कारण का कर्म घडवायला लावणारा स्वामी महाराजच आहेत आणि दुष्कर्म घडायला लावणारे मागच्या जन्मीचं आपण केलेलं दुष्कर्म असतं, त्याचं फळ आपण भोगत असताना फार वेदना होतात. ते वेदना सहन होत नाही म्हणून आपण कुठंतरी सुखाची ओढ पाहतो. कुठल्या ना कुठल्या दैवताची आपण उपेक्षा करतो, आराधना करतो. त्याच्या चरणावर आपला भाव ठेवून सुखाचा आपण कधी वर्षा होईल ह्याची आपण वाट पाहतो. की स्वामी महाराज म्हणतात, क्षणभंगुर नाही भरवसा. ह्याला अनुसरून आपल्याला, आपण मागच्या रेलमध्ये म्हणून गेलो, माणसाचा भरवसा नाही. अहो, जेवण करत असताना आपल्या तोंडात घास जाईल ह्याची सुद्धा गॅरंटी नाही, बाकीचा सोडूनच द्या. कारण का भगवंताने तेवढंच आपल्याला माहित नाही आपलं आयुष्य किती शिल्लक राहिले. काय स्वामी महाराज म्हणतात, तुम्ही अल्प आयुष्य आहात. थोडक्या आयुष्यामध्ये जे काय स्वार्थ आहे, कर्म, जे कर्म तुम्ही करण्यासाठी जन्माला आलो आहोत आणि ते कर्म करत असताना फक्त माझं चिंतन घ्या.
आणि त्याचं कारकीर्द तुमची चालू असताना सुख देणं माझं कर्तव्य आहे. तुम्हाला त्यातून सहजासहजी बाहेर काढणं माझं कर्तव्य आहे. म्हणून ह्या गोष्टीला अनुसरून स्वामी महाराज म्हणतात, स्वामी समर्थ म्हणतात, बाळा माझी आठवण कर, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नको. कारण ह्याच्या पाठीमागचा एकच स्वामी महाराजांचा हेतू एकच आहे, तू पुढं चल, मी तुझ्या पाठीशी आहे, तू सत्कर्म कर, मी तुझ्या पाठीशी आहे. पण आपण स्वामीची आठवण करतो, पण आपण सत्कर्म करायच्या वेळी दुष्कर्म करतो. त्यामुळं यामध्ये फार धांदल निर्माण होते. आणि जे वीर सत्कर्म करतात त्यांच्या पाठीशी स्वतः स्वामी उभा राहतात आणि ते स्वामी पाठीमागे राहून त्यांना त्या पुढं चालणाऱ्याला सरळ मार्ग दाखवतात. आणि तो वीर सरळ मार्गाने गेल्यानंतर ते वाकड्या मार्गाने जाऊ शकत नाहीत. ज्या वेळेस स्वामीची आठवण करेन त्या वेळेस आपण जरी वाकड्या मार्गाने चालत असाल तर स्वामी पाठीशी उभा राहतात आणि त्याला सरळ मार्गाने चालायला लावतात. स्वामी दृष्ट म्हणजे सांगायचं तात्पर्य, स्वामी समर्थ अशी शक्ती आहे की हे त्रिदेवाचा अंश आहे. म्हणजे स्वामी म्हणजे दत्तात्रेय, स्वामी म्हणजेच पांडुरंग, स्वामी म्हणजेच कृष्णा, ही एकच अवतार आहे. जसं जसं प्रसंग अवधानुसार चालू होईल, या कलियुगामध्ये कोणाचा आयुष्याचा भरवसा नसल्या कारणास्तव भगवान सांगतात, आणि माझं नाव घे, माझं चिंतन कर, वेळातून एकतरी वेळेस मला माझी आठवण कर, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस. हे त्यांचा विचार आहे. आणि आपण प्रपंचाचा गाडा हाकण्यासाठी जी काय आपलं कर्म आहे, नैमित्तिक कर्म, त्यालाच आपण काय करतो, आपलं सर्वस्व त्या करण्याला, त्या कार्याला आपण सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आपल्या डोक्यामध्ये सतत गणगण आहे, आज 1000 रुपये आलेत, उद्या 2000 कशी येतील, परवा दिवशी 3000 कशी येतील, असं वाढतं वाढतं पैशाची संख्या वाढत अशा आपली बुद्धी हव्याला अडकलेली, हव्यास आहे. आणि त्यामुळेच आपण जसं जसं आपल्या जीवनामध्ये पैसा येईल तसं आपण आपली आशा थांबलेली नाही, आशा वाढतच चाललेली आहे. एक टाइम असा होतो, इतका बक्कळ पैसा येतो, कुठं ठेवायचं कळत नाही. काही जणाला पैसा बघूनच वेळ लागलं, कारण त्याची परिस्थिती अशी आहे, आयुष्यामध्ये मागच्या कालखंडामध्ये लाख रुपये कधी पाहायला मिळत नव्हते. अशा व्यक्तीला लाख रुपये पाहायला मिळलं. पैसा हा पचवता आला पाहिजे. अचानक भरपूर पैसा आला त्याला लागीर होते आणि तो तिथंच गतप्राण होतो, अशी अवस्था होते. पैसा हा त्याला पचविता आला पाहिजे, पचविता येत नाही. तसं भगवान परमात्मा इतका देत नाही. भगवान परमात्मा हा टप्प्याटप्प्याने देतो. जसं आपल्याला आपली शक्ती आहे त्याप्रमाणे वजन देतो. आपल्याला समजा आपल्यामध्ये पचवायची ताकद आहे पैसा, आणि पैसा पचवून आपण भगवंताला खात्री पटली पाहिजे, ह्याला पैसा भरपूर दिला, धन दिलं तर कितपट सत्कार्याला खर्च करेल, भगवान परमात्मा परीक्षा घेतात.
पैसा हे येतो कशासाठी? केवळ प्रपंचाचा समस्या सोडवण्यासाठी नसून यामध्ये सत्कार्य आहे. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्या पाठीशी आहे. तू एकदा नाव घे, तुला संपत्ती देतो, संतती देतो, ऐश्वर्य देतो, आणि तुझं हे जे आहे ह्याची विल्हेवाट कशी लावायची हे माझ्या हातात आहे. तू त्याची काळजी करू नकोस. म्हणून तू फक्त सरळ चल. पुढचा सत्य मार्ग आहे, तू सत्य मार्ग पत्कर. हा स्वामींचा संदेश आहे. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.